योगेश्वर सागरांना हो, माझे आम्ही एका पक्षात होतो, एका पक्षात कालपर्यंत आम्ही काम करत होतो. आता पालकमंत्री दादा आहेत म्हणून दादांचे मागच्या काळामध्ये अनेक दौरे बीड जिल्ह्यात होतात. बीड जिल्ह्याचं ठिकाण म्हणून दादांना वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तिथं दादा येत असतात आणि त्यावेळेस बरोबर आम्ही राहत होतो. पण त्यांची जी पद्धत आहे, जो नगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये 4 टर्मचे नगरसेवक राहिलेले, 5 टर्मचे नगरसेवक राहिलेले, ते जर म्हणत असतील की पक्षाचा कार्यकर्ता आणि त्यांचा वैयक्तिक माणूस त्यांच्या ताटाखालचं माझं, अशा पद्धतीनं तुलना करून जर का ते नगरपालिकेला सामोरं जाण्याचं त्यांचं जर का प्लॅन असेल, जो की माझ्या लक्षात आला त्यांच्या बोलण्यामधून. त्यांनी ज्या वेळेस मला म्हणले की बाबा ह्याला तुम्ही हाताळू नका, हे नगरसेवक त्याला हाताळू नका, मी म्हणलं हाताळण्याचा विषय नाहीये. हे लोक जे काही आहेत हे आपल्या पक्षाचे आहेत, हे काय दुसऱ्या पक्षाचे नाही आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आहेत आणि मी त्यांच्याकडे गेलो नाही. ते माझ्याकडं दादा पालकमंत्री झाल्यामुळं एका अपेक्षाने त्यांची व्यथा आणि कथा मांडण्यासाठी माझ्याकडे येत आहे की आम्हाला असा त्रास होतोय, आमच्याकडे कुणी आता लक्ष देईना. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जे काय आहे आम्हाला खूप हे केलं गेलं, हाताळलं गेलं, आमचे प्रश्न अडचणी त्या ऐकून घेतल्या गेल्या आणि निवडणूक संपली की आम्हाला एकदम वाऱ्यावर सोडण्याचं काम जे काय आहे या नेतृत्वाने केलंय. अशा पद्धतीचं मला ते सांगत होते. मी त्यांना सुद्धा हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी फक्त त्यांचे जे काही अडचणी आहेत ते आपल्याच पक्षाचे त्या दादांपर्यंत नेणं माझं काम आहे, ते दादांपर्यंत नेतोय आणि तशाच पद्धतीने मी केलंय. मी कुठल्याही त्याच्यामध्ये इथं हस्तक्षेप केला नाही. इथं बीड विधानसभा मतदारसंघातील ज्या काही राजकीय बाबी आहेत, गोष्टी आहेत, त्याच्यात मी कसलाही हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही. फक्त हे जे लोक आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आहेत. मग आता ह्या लोकांबरोबर माझे राजकारणाच्या पलीकडं मित्रत्वाचे संबंध आहेत. ते मला त्या ह्यानी आता मी एक जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून माझ्याकडे जर का ते विषय घेऊन येत असतील तर त्याला मी हाताळतोय त्यांना असं म्हणता येईल का? मी फक्त एक नेहमी सांगतो, दुवा बनण्याचं मी काम केलेलं आहे. जे खरं ते मी खरं दादांपर्यंत नेलं. त्याच्यामध्ये दादांनी निर्णय घ्यावा, आदरणीय तटकरे साहेबांनी जे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी निर्णय घ्यावा, अशा पद्धतीची माझी भूमिका होती.